सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या विदर्भास अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. पहा, या लेक्चरमध्ये आपण काय करूयात, आपली जी गंगा नदी प्रणाली आहे ती एकदम डेप्थमध्ये आपण समजून घेऊया. म्हणजे अगदी सुरुवातपासून गंगोत्रीपासून जो तिचा उगम होतो तिथून पासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत जाऊन मिळेपर्यंत कशा पद्धतीने ती प्रवास करते. त्यानंतर याच गंगा नदी प्रणालीचा भाग असलेला जो पंचप्रयाग आपण जो पाहतो, ठीक आहे, 5 प्रयाग जे आपण पाहतो ते कोणत्या कोणत्या नद्यांचे मिळून बनतात, त्यानंतर कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते, तिच्या उपनद्या कोणत्या, एवढी सर्व जी माहिती आहे ती सर्व आपण या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला पहा. आता तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दिसणारच असेल किंवा दिसत असेल, या ठिकाणी जो आहे तो हायलाइटेड तिचा प्रवास तुम्हाला पाहायला भेटेल. पण याच्या पूर्वी म्हणजे नदी प्रणाली सुरू करण्याच्या पूर्वी या आपल्या नदीला एक तुम्ही म्हणू शकता धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. बरोबर आहे. आपल्या भारतामध्ये या नदीला म्हणजे माता म्हणून संबोधले जाते, गंगा माता म्हणून तिला कन्सिडर केले जाते. मग याच्या मागे नेमकी काय स्टोरी आहे, फक्त 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला ती शॉर्टमध्ये स्टोरी समजावून सांगतो. ठीक आहे, या फोटोवरून तुम्हाला थोडंसं कळून येईल ते. ठीक आहे, मुलंही म्हणणार की बाबा काय सर लेक्चर सुरू केल्या डायरेक्ट महादेवच दाखवून दिलं तुम्ही आम्हाला. लक्षात घ्या, याच्या मागे इंटरेस्टिंग स्टोरी कशी आहे. ठीक आहे, कोणतरी तुम्हाला इथे म्हणजे पूजा करताना किंवा तपश्चर्या करताना दिसून येत आहे. ठीक आहे, महादेव तुम्हाला इथे पाहायला भेटतात. नेमकं काय झालं होतं, गंगेची म्हणजे गंगा नदी आपल्या पृथ्वीवर अवतरली कशी, याच्याबद्दल 2 मिनिटात सांगतो थोडक्यात. पहा, असं म्हणतात की बाबा राजा भगीरथ होता. ठीक आहे, भगीरथाने काय केलं होतं की त्यांनी तपश्चर्या केली होती गंगा नदीसाठी की बाबा गंगा जी आहे ती पृथ्वीवर अवतरली पाहिजे. का बरं असं, कारण की भगीरथाला काय करायचं होतं की त्याचे जे पूर्वज होते, पूर्वजांना पापातून मुक्त करायचं होतं. असं म्हणतात की बाबा त्यांना कपिल मुनी जे आहेत त्यांच्या पूर्वजांना कपिल मुनीने श्राप दिला होता, त्याच्यापासून मुक्त करायचं होतं. कोणाला? भगीरथांना. ठीक आहे, त्यांच्या पूर्वजांना मुक्त करायचं होतं. यासाठी ते गंगेची पूजा करतात, गंगेची तपश्चर्या करतात आणि मग गंगा जी आहे त्यांना प्रसन्न होते. पण प्रॉब्लेम असा असतो की गंगेचा वेग अत्यंत तीव्र असतो. मग त्याच्यामुळे गंगा माता त्यांना असं संबोधते की असं सांगते की तुम्ही काय करा, तुम्ही महादेवाची पूजा करा आधी. त्यांना सांगा की तिचा वेग जो आहे, गंगेचा वेग नियंत्रित करण्यासाठी काहीतरी केल्या जाऊ शकते का. ठीक आहे, त्याच्यानंतर मग मी पृथ्वीवर अवतरणार म्हणजे. ठीक आहे, मग ते काय करतात, भगीरथ राजा जे आहेत ते मग महादेवाची पूजा करतात आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला पाहायला भेटते की बाबा महादेवाच्या जटांमधून काय होते किंवा महादेव जे आहेत त्यांच्या जटांच्या माध्यमातून गंगेचा वेग नियंत्रित करतात आणि मग इथून पुढे तुम्हाला ती गंगा जी आहे पृथ्वीवर येताना दिसते. हे धार्मिक स्टोरी आहे. ठीक आहे, म्हणजे ही पौराणिक कथा आहे. आता हे असं ॲज इट इज खरं असेलच किंवा नसेलच याच्याबद्दल तर आपण नाही बोलूयात, पण आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. ते म्हणजे की बाबा गंगा नदी. ठीक आहे, सुरुवात कुठून होताना दिसते तुम्हाला? गंगोत्रीपासून. बरोबर आहे. लांबी एकदम सोपी आहे लक्षात ठेवण्यासाठी. आधी काय करूया, एक हेडिंग देऊन देतो मी. हेडिंग देऊन देऊ आपण आपल्या टॉपिकला, गंगा नदी प्रणाली. नदी प्रणाली. जर का ही नदी प्रणाली तुम्ही पहिल्यांदा शिकत असाल तर तुम्ही तुमचे नोटबुक्स वगैरे घेऊन बसायला पाहिजे, कारण की भरपूर इन्फॉर्मेशन जे आहे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आता. ठीक आहे, चला पहा. गंगा नदी प्रणाली. सर्वात पहिला पॉईंट जो आपण जिथून सुरुवात करतो बेसिक पासून एकदम, तो म्हणजे की बाबा नदीचा एखादा उगम कुठून होतो. सर्वात पहिला पॉईंट आपण याच्यामध्ये बोलू तो म्हणजे उगम. ठीक आहे, त्याच्यानंतर एक पॉईंट लांबी. तर 2 देश. ठीक आहे, लांबी, 2 देश आणि राज्य. पहा, आता 1 बाय 1 एक पॉईंट डिस्कस करायला सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिला तर उगम तुम्हाला कुठे होताना दिसतो. याच्यापूर्वी आणखी एक पॉईंट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पहा, या नदीला आणखी काय म्हटलं तर त्रिपथगामी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बरं का, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा तुम्ही. गंगा नदी जी आहे हिला काय म्हटलं जातं? त्रिपथगामी. ब्रॅकेटमध्ये त्रिपथगामी. आता का बरं म्हटलं असं त्रिपथगामी रे, लक्षात घ्या, कारण की असं म्हटलं जातं की बाबा ही नदी तिन्ही लोकांमधून प्रवास करते. म्हणजे प्रवास करते. कोणते तिन्ही लोक? म्हणजे ते तुमच्या माझ्यासारखे लोक नाही बरं का, ते स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पातालोक याच्यामधून ती प्रवास करते असं मानलं जातं. म्हणून तिला काय म्हटलं जातं तर त्रिपथगामी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, हा एक पॉईंट फक्त लक्षात ठेवा. ते स्टोरी नका लक्षात ठेवू तुम्ही, पण जर का विचारलं गेलं की बाबा कोणती मोठी किंवा इम्पॉर्टंट नदी आपल्या भारतामध्ये की जिला त्रिपथगामी म्हणून सुद्धा ओळखतात, तर ती गंगा नदी आहे. ठीक आहे, उगम पहा. सर्वात पहिला उगम कुठून होताना दिसतो तुम्हाला, तर या नदीचा उगम आपण म्हणतो की बाबा गंगोत्री जी हिमनदी आहे, गंगोत्री हिमनदी कुठे? उत्तराखंडला. उत्तराखंड या ठिकाणी तुम्हाला हा उगम होताना दिसून येतो. ठीक आहे, लांबी सोपी आहे लक्षात ठेवण्यासाठी. 2525 किलोमीटर किंवा 2525 जरी म्हटलं तुम्ही तरी चालेल. किती? 2525
किलोमीटर. ठीक आहे, सोप्या लक्षात ठेवण्यासाठी एकूण एवढ्या लांबीने ती सुरुवातपासून शेवटपर्यंत तुम्हाला ती वाहताना दिसून येते. त्यानंतर 2 देश आपल्या म्हणजे जर का पाहिलं गंगेचा प्रवास जो आहे तो 2 देशांमधून. कोणत्या? एक म्हणजे उगम आपल्या भारतामध्ये घेते, पण शेवट तिचा भारतामध्ये होतो का रे? तर नाही. बंगालच्या उपसागराला शेवट होतो. हा एक पॉईंट आपण इथे मेन्शन करू शकतो. ठीक आहे, पहा पहिला तो पॉईंट लिहू. कोणते 2 देश? एक म्हणजे भारत आणि दुसरा कुठे? बांगलादेश. बांगलादेश. ठीक आहे, बांगलादेशला काय होतो? तिचा शेवट होतो. कुठे? बंगालच्या उपसागरात. बंगालच्या उपसागरात शेवट. ठीक आहे, पहा आता राज्य कोणत्या कोणत्या राज्यामधून वाहताना दिसते तुम्हाला. ठीक आहे, ती जवळजवळ 5 राज्यांमधून जाते. इथे मेन्शन कर तुम्ही. पहिलं राज्यापासून सुरुवात कोणत्या ठिकाणून होणार आहे? उत्तराखंड पासून. पहिलं राज्य कोणतं? उत्तराखंड. त्यानंतर उत्तराखंडच्या नंतर जाते पहा ती उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशच्या नंतर जाणार आहे तिसरं बिहार. बिहारच्या नंतर चौथं मेन्शन करू इथे झारखंड. झारखंड आणि झारखंडच्या नंतर 5वं मेन्शन करू इथे आपण पश्चिम बंगाल. ठीक आहे, बंगाल एवढं लिहितो फक्त. पश्चिम बंगाल. त्यात एक पॉईंट आणखी लक्षात घ्यायचा आहे की बाबा हे जे बिहार तुम्ही पाहता इथं, बिहारमध्ये सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहताना दिसते किंवा सर्वाधिक कोणत्या ठिकाणी तिची लांबी तुम्हाला पाहायला भेटेल? तर ती पटनामध्ये आहे बरं का. पटनामध्ये सर्वाधिक. पटनामधून सर्वाधिक वाहते. सर्वाधिक वाहते. आणि एक पॉईंट आपल्याला इथे आणखी लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे झारखंडशी संबंधित. झारखंडमधून जेव्हा ती वाहत असते तेव्हा झारखंडमधल्या फक्त एकाच जिल्ह्यामधून जाताना दिसते ती तुम्हाला. ठीक आहे, त्या जिल्ह्यांचं नाव सुद्धा मेन्शन करूया. झारखंडमधील एकच जिल्हा कोणता? साहिबगंज नावाचा. साहिबगंज. ठीक आहे, साहिबगंज या एकाच जिल्ह्यातून. एकाच जिल्ह्यातून प्रवाह. क्लिअर आहे का इथपर्यंत सर्वांना रे? ठीक आहे, बेसिक इन्फॉर्मेशन क्लिअर आहे का सर्वांना की उगम कोणता आहे, उगम कुठून होतो, लांबी, त्यानंतर प्रवास जो आहे तो कोणत्या कोणत्या देशांमधून कोणत्या कोणत्या राज्यांमधून होतो गंगा नदीचा. ठीक आहे, थोडंसं म्हणजे तुम्हाला आता आपण असं म्हणू शकतो की बाबा म्हणजे धार्मिक थोडीशी स्टोरी पण लक्षात आली आणि एक बेसिक पण लक्षात आलेलं आहे. आता आपण येऊया कोर आपल्या मुद्द्याकडे. ठीक आहे, आता हे लिहायचं वगैरे नाही आहे आपल्याला, असं आपल्याला आता थोडंसं म्हणजे डायग्रामॅटिकली समजायचं आहे सर्व गोष्टी. ठीक आहे, आधी आपण हे ड्रॉ करूयात, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला फोटोजमधून सुद्धा दाखवतो की बाबा ॲक्च्युअलमध्ये ते दिसतं कसं सर्व काही. ठीक आहे, चला पहा पुढे जातो मग. आणि म्हणजे हा जो प्रवास तुम्हाला पाहायला भेटत आहे, ठीक आहे, आपण आताच मेन्शन केलं होतं कोणते कोणते 5 राज्य तुम्हाला पाहायला भेटतील. सगळ्यात पहिलं पहा तुम्ही, उत्तराखंड आहे ते पहिला क्रमांक, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा आहे या ठिकाणी बिहार, चौथं तुम्ही पाहताय इथे झारखंड आणि 5वं जे आहे वेस्ट बेंगॉल. अशा जवळपास 5 राज्यांमधून काय पाहायला भेटतो तुम्हाला? गंगेचा प्रवास पाहायला भेटतो. आणि वेस्ट बेंगॉलपासून मग पुढे ती बांगलादेशमध्ये येते. आणि बांगलादेशमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहता की बांगलादेशला लागून असलेला जो आपला बे ऑफ बेंगॉल आहे, ज्याला तुम्ही बंगालचा उपसागर म्हणता, त्या ठिकाणी ती त्रिभुज प्रदेश तयार करते. आपल्याला सुरू करायचं उत्तराखंडपासून. उत्तराखंडमध्ये आपलं जे गंगोत्री आहे तिथून अगदी सुरू करायचं आहे आता. ठीक आहे, आता जर का तुमच्याकडे नोटबुक्स वगैरे असतील किंवा एखादं ब्लँक पेज तुम्ही घेऊन बसा, एक म्हणजे सुंदर कलाकृती असं तुम्ही म्हणू शकता की जे आपण आता ड्रॉ करणार आहोत गंगेला घेऊन. चला पहा पुढे जातो आपण. आणि या सर्व स्टोरीची जी सुरुवात होते म्हणजे, ठीक आहे, ती सर्व सुरुवात तुम्हाला होताना दिसते 2 मुख्य नद्यांपासून. कोणत्या कोणत्या? एक अलकनंदा आणि एक भगीरथी नदी. ठीक आहे, आणि याच भागामध्ये तुम्हाला ते प्रयाग वगैरे पाहायला भेटतील सर्व काही. पहा सुरुवात करतो सर्वात पहिला ते म्हणजे अलकनंदापासून. अलकनंदा. ठीक आहे, अलकनंदा नदी. आता पहा, अलकनंदा नदी जेव्हा वाहत असते, ठीक आहे, तेव्हा तिच्यासोबत तुम्हाला काही उपनद्या सुद्धा पाहायला भेटेल त्या नदीच्या, की ज्या काय करतात त्याच्यासोबत प्रयाग तयार करतात. आता पाहूया. फॉर एक्झाम्पल अलकनंदा काय करते? अलकनंदाचा प्रवास तुम्ही अशा प्रकारे काहीतरी इमॅजिन करा एक. ठीक आहे, हे ॲक्च्युअलमध्येच तसे आहेत बरं का. त्यानंतर मग या ठिकाणून तुम्हाला 2 ते 3 तिच्या उपनद्या पाहायला भेटतील. ठीक आहे, कोणत्या कोणत्या? एक मेन्शन करतो पहा. अलकनंदाच्या सगळ्यात पहिली धौलीगंगा. धौलीगंगा. त्यानंतर नंदाकिनी. नंदाकिनी. त्यानंतर पिंडर. आणि अपोजिट बाजूने, ठीक आहे, ह्या 3 जेव्हा होऊन जातात, ठीक आहे, या 3 नद्यांच्या नंतर मग एक तुम्हाला पाहायला भेटते. नाव इथे मेन्शन करून देतो, मंदाकिनी. मंदाकिनी.
ठीक आहे. आता पहा, हे असं एक करूया आपण मंदाकिनी. जवळपास 4 नद्या आपण इथे ड्रॉ केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? धौलीगंगा, नंदाकिनी, पिंडर आणि मंदाकिनी. त्यापूर्वी हे जे तुम्ही अलकनंदा पाहताय, जर का असं विचारलं गेलं की बाबा अलकनंदा तुम्हाला कोणत्या ग्लेशियरपासून किंवा कोणत्या हिमनदीपासून तिची सुरुवात झालेली दिसून येते, तर ती सोनपत नावाची जी हे आहे पहा. ठीक आहे. पहा याचं जे आहे अलकनंदा, 1 मिनिट फक्त. अलकनंदा जी तुम्ही पाहत आहे सतोपंत, सॉरी, ठीक आहे. कोणती हिमनदी? सतोपंत हिमनदी पासून हिची सुरुवात होते. सोनपत नाही म्हणूया त्याला, सतोपंत. सतोपंत हिमनदी. ठीक आहे. सतोपंत हिमनदी याच्यापासून काय होते? अलकनंदा नदीची सुरुवात होताना दिसते. आता पहा ते प्रयाग पाहूया आपण वेगवेगळे. सगळ्यात पहिला म्हणजे याच ठिकाणी तुम्हाला 4 वेगवेगळे प्रयाग तयार होताना दिसून येतील. सगळ्यात पहिला जो तुम्ही पाहता अलकनंदा नदी आणि इथं असणारी धौलीगंगा नदी यांचा जो प्रयाग होतो रे तयार, ठीक आहे. कोणता प्रयाग म्हणतात त्याला? विष्णू प्रयाग असं म्हटलं जातं. हा जो प्रयाग इथे तुम्ही तयार होताना पाहताय, ठीक आहे, हा कोणता? विष्णू प्रयाग. विष्णू प्रयाग. पहा लक्षात घ्या. आता हे जे विष्णू प्रयाग तुम्हाला नाव दिसले आहे तिथं, त्याच्या मागे सुद्धा एक तिथं म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की धौलीगंगा नदी, त्याच्यासोबत तिथे आणखी एक नदी आहे विष्णुगंगा नदी. ठीक आहे. धौलीगंगा आणि विष्णुगंगा ह्या 2 नद्यांमुळे काय होतं की ही जी अलकनंदा आहे ती तिचं थोडंसं मोठा रूप प्राप्त करते. म्हणजे ठीक आहे, तिचा जो म्हणजे पात्राचं जे आहे, ठीक आहे, अलकनंदा नदीचं ते पात्र मोठं होऊन जातं. कोणत्या 2 नद्यांमुळे? धौलीगंगा आणि तिथंच असणारी विष्णुगंगा. तर त्या विष्णुगंगा नदीवरून किंवा या धौलीगंगा नदीवरून हा जो प्रयाग आहे हा काय म्हणून ओळखला गेला? तर विष्णू प्रयाग म्हणून तो ओळखला गेला. ठीक आहे. पहिला प्रयाग आपण पाहिला. त्यानंतर दुसरा अलकनंदा नदी आणि इथे असणारी नंदाकिनी जी आहे, ठीक आहे, यांचा जो प्रयाग आहे त्याला काय म्हटलं गेलं? पहा तुम्ही कॉमन शब्द लक्षात ठेवा. नंदा इथे दिसते, इथे नंदा दिसते, नंद प्रयाग म्हणून तो ओळखला जाईल. ठीक आहे. हा जो प्रयाग आहे हा नंद प्रयाग. नंद प्रयाग म्हणून हा ओळखला जातो. ठीक आहे. दुसरा प्रयाग. त्यानंतर तिसरा अलकनंदा नदी आणि पिंडर नदी. ठीक आहे. इथे असणारी अलकनंदा आणि पिंडर यांचा जो प्रयाग आहे हा कर्णप्रयाग म्हणून ओळखला जातो. कर्णप्रयाग. आता असं म्हणतात, कर्णप्रयाग आहे असं म्हणतात की बाबा पिंडर नदीच्या किंवा या ठिकाणी म्हणजे जे तुम्ही हा संगम जो पाहताय अलकनंदा नदी आणि पिंडर नदी हा जो संगम आहे त्या ठिकाणीच काय केलं होतं? कर्णाने सूर्यदेवाची पूजा केली होती आणि तिथूनच मग त्यांना कवच आणि कुंडल प्राप्त झाले होते. म्हणून त्या प्रयागाला कर्णप्रयाग असं नाव दिलेलं. ठीक आहे. ही पण एक स्टोरीच आहे समजा. पहा पुढे तो आपण एक लास्ट तुम्ही पाहताय मंदाकिनी. मंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदी यांचा जो प्रयाग तुम्ही पाहता, ठीक आहे, हा प्रयाग काय म्हणून ओळखला जातो रे? तर तो रुद्रप्रयाग म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं? रुद्रप्रयाग. रुद्रप्रयाग म्हणून ओळखला गेला. ठीक आहे. किती झाले आपले? 1, 2, 3 आणि 4. 4 प्रयाग तुम्ही पाहिले आतापर्यंत. विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग आणि रुद्रप्रयाग. प्रयाग म्हणजे काय की बाबा ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला 2 किंवा त्यापेक्षा जास्त नद्या एकत्र येताना दिसतील, ठीक आहे, तर त्या ठिकाणाला आपण काय म्हणू? प्रयाग असं म्हणत असतो. म्हणजे पहा पुढे आपण जातो आणि त्याच्यानंतर मग हे आपण बोललो अलकनंदाच्या बद्दल. त्यानंतर हा प्रवाह पुढे कंटिन्यू होतो. हा प्रवाह जो आहे हा पुढे कंटिन्यू होताना दिसतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग अलकनंदाच्या सोबत मी एक नाव घेतलं होतं पहा एका नदीचं. काय? भगीरथी आपण असं तिला म्हटलं होतं. बरोबर आहे. भगीरथी नदी काय करते? तुम्हाला इथून मग पुढे अशा ठिकाणी आपण तिला जॉईन करूया. एक किंवा इथे जी नदी आपण पाहतो भगीरथी, म्हणजे भगीरथ राजा जो होता त्याच्या नावावरून ह्या नदीचं नाव जे आहे ते भगीरथी नदी तुम्हाला पाहायला भेटते. आणि भगीरथी नदीचा जर का विचारलं गेलं की बाबा उगम कोणत्या ठिकाणी होतो, जसं तुम्ही इथे पाहिलं सतोपंत हिमनदीमधून, तसा भगीरथीचा उगम हा गंगोत्री हिमनदीमधून होतो. ठीक आहे. हा जो उगम आहे हा कुठून होणार आहे? गंगोत्री. गंगोत्रीमध्ये सुद्धा ठिकाणाचं नाव मेन्शन आहे त्या गौमुख म्हणून. गौमुख हे जे ठिकाण आहे, ठीक आहे, या ठिकाणी काय होते? भगीरथीचा उगम होतो. त्यानंतर पहा भगीरथीच्या केसमध्ये एवढ्या काही उपनद्या वगैरे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण तरी 2 उपनद्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. एक म्हणजे केदारगंगा, जे की या बाजूने तुम्हाला वाहताना दिसून येईल. ठीक आहे. या बाजूने एक उपनदी आणि तिची या बाजूने एक उपनदी आहे. ठीक आहे. भगीरथीची नाव मेन्शन करूयात फक्त आपण. एक आहे भगीरथीची केदारगंगा. केदारगंगा. आणि दुसरी जी तुम्ही पाहता या ठिकाणी ती जाधगंगा म्हणून. जाधगंगा. ठीक आहे. केदारगंगा किंवा जाधगंगा. या जाधगंगाला जानवी म्हणून सुद्धा ओळखले जाते. जानवी. ठीक आहे. राहील का लक्षात इथपर्यंत? काय बोललो आपण? भगीरथीच्या बद्दल बोललो. गंगोत्रीला उगम झाला. 2 उपनद्या पाहिल्या. कोणत्या कोणत्या? केदारगंगा,
एक जात गंगा. भगीरथी नदीची आणखी एक विशिष्टता आहे म्हणजे भूगोलाला घेऊन, ठीक आहे. एक धरण तुम्हाला त्या नदीवरती पाहायला भेटतं. कोणतं? तिहेरी धरण. हे जे तिहेरी धरण आहे आपल्या भारतातील सर्वात उंच धरण समजलं जातं. म्हणजे जवळपास 260 मीटर उंची त्या धरणाची तुम्हाला पाहायला भेटते. आणि जर का तुम्ही जगात त्याची रँकिंग पाहिली तर जगातून जवळजवळ त्याचा 13वा नंबर जो आहे, जवळपास 13वा क्रमांक तुम्हाला उंचीच्या बाबतीत लागताना दिसून येतं, ठीक आहे. इथे आपण मेन्शन करून देऊया की बाबा ही जी भगीरथी नदी आपण शिकत होतो, या भगीरथी नदीवर एक धरण सुद्धा आहे, ठीक आहे. इथे इथे मेन्शन करतो आणि धरणाला नाव देऊया आपण तिहेरी धरण, ठीक आहे. तिहेरी धरण. ब्रॅकेटमध्ये हा पॉईंट सुद्धा मेन्शन करून घ्याल, 260 मीटर, ठीक आहे. जवळजवळ 260 मीटर उंच असं तुम्हाला ते धरण पाहायला भेटतं. मग कुठपर्यंत आलो आपण? भगीरथी नदी जी आहे ते पुढे काय होते तुम्हाला या ठिकाणी कनेक्ट होताना दिसते. कुठे? अलकनंदा नदीला. मग हा भगीरथी आणि अलकनंदा हा जो प्रयाग तुम्ही पाहता हा आहे आपला 5वा प्रयाग, की ज्याला काय म्हणून ओळखलं जातं? देवप्रयाग म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे. याला काय म्हटलं तुम्ही? देवप्रयाग म्हणून ओळखलं, ठीक आहे. असे तुम्हाला 5 प्रयाग पाहायला भेटले, ठीक आहे. विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग, अशा 5 प्रयाग म्हणजे ज्याला पंचप्रयाग आपण असं म्हणतो, ठीक आहे. गंगा नदीच्या संबंधित आहे, ठीक आहे. पुढे जातो आपण आणि हा प्रवाह तुम्हाला कंटिन्यू होताना दिसेल. इथून पुढे देवप्रयाग पासून मग पुढे हा प्रवाह कंटिन्यू झाला. देवप्रयागपासून मग हा प्रवाह कंटिन्यू झाला आणि मग तुम्ही इथे पाहता आतापर्यंत कुठे मी गंगा असं नाव लिहिलं का कोणत्या नदीला? नाही, बरोबर. जेव्हा ही भगीरथी आणि अलकनंदा इथं देवप्रयागला एकत्र भेटतात आणि तिथून पुढे जो प्रवाह सुरू होतो, ठीक आहे, त्या प्रवाहाला आपण काय म्हणतो रे? तर याला तुम्ही म्हणता गंगा, ठीक आहे. इथून पासून जो प्रवाह सुरू झाला हा काय सुरू झाला त्याला तिथून पुढे गंगा म्हणून ओळखला जातं किंवा गंगा आपण जनरली म्हणतो म्हणजे, ठीक आहे. पहा मग आता पुढे तो आपण आणखी हा जो प्रयाग आहे सॉरी हा जो प्रवाह आहे हा पुढे कंटिन्यू होतो आणि इथे एक महत्त्वाचं ठिकाण किंवा एक महत्त्वाचं आपल्याला स्थळ जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे सांगतोच मी तुम्हाला. आधी नाव मेन्शन करून घेऊ इथे, की बाबा एक कोणतं ठिकाण मी मेन्शन करतोय तुम्हाला, ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, हरी की पौडी म्हणून. हरी की पौडी. आता हे हरी की पौडी काय म्हणजे मराठी भाषेमध्ये जर का त्याला ट्रान्सलेट करायचं झालं तर त्याला काय म्हटलं जाईल? तर हरीचे चरण असं म्हटलं जाईल त्या ठिकाणाला. हरीचे चरण. आता लक्षात घ्या असं का बरं म्हटलं किंवा का तिथे मी मेन्शन केलं आहे ते ठिकाण. तुम्ही पाहता की बाबा गंगा नदी ही पर्वतीय भागामधून वाहणारी नदी आहे. म्हणजे सुरुवात तिची पर्वतीय भागामध्ये वगैरे होताना दिसते, ठीक आहे. हे सुरुवातचं जे सगळं काही तुम्हाला पाहायला भेटते हे पर्वतामध्ये होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पर्वतातून ती काय करते? मैदानी भागामध्ये प्रवेश करते. मग ती पर्वतामधून मैदानी भागामध्ये कोणत्या ठिकाणाहून प्रवेश करते असं जर का विचारलं गेलं तर हे ते ठिकाण आहे हरी की पौडी नावाचं, ठीक आहे. याच ठिकाणाहून काय होते? ती पर्वतामधून आपल्या मैदानी प्रदेशामध्ये एंटर करते. या भागाचे म्हणजे 2-3 तुम्हाला म्हणजे पॉईंट जे आहेत ते माहिती असतील, तुम्ही ऐकले असतील याच्याबद्दल, ठीक आहे. पहा हरी की पौडी किंवा हरीचे चरण म्हणजे काय? अरे विष्णुदेवाचे चरण असं त्याला म्हटलं गेलेलं आहे बरं का. हरीचे चरण म्हणजे कोणाचे? विष्णुदेवाचे चरण. पहा लक्षात घ्या याच ठिकाणी तुम्हाला ब्रह्मकुंड म्हणून ठिकाण पाहायला भेटते. हरी की पौडी जे आहे ना त्या ठिकाणी ब्रह्मकुंड. आणि हा जो ब्रह्मकुंड आहे याच ठिकाणी जगप्रसिद्ध आपली गंगाची आरती जी आहे, ठीक आहे. तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल, ठीक आहे. ते व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवतात भरपूर लोक. तर गंगा नदीचा जो घाट आहे, ठीक आहे, त्या घाटाच्या ठिकाणी काय होते? जगप्रसिद्ध गंगा आरती केली जाते. म्हणजे पहा इथे आपण एक काम करूया, पुढे इथे मी मेन्शन करतो हरी की पौडीच्या बद्दल. हरी की पौडी, ठीक आहे. पहा हा बेसिकली काय आहे? हरी की पौडी हा एक घाट आहे, गंगेचा घाट, ठीक आहे. याच ठिकाणी काय म्हटलं मी तुम्हाला? पर्वतीय भागामधून मैदानी भागामध्ये प्रवेश करते. पर्वतीय भागातून मैदानी भागात प्रवेश. मैदानी भागात प्रवेश. एक पॉईंट आपण आणखी मेन्शन केला होता, याच ठिकाणी तुम्हाला ब्रह्मकुंड पाहायला भेटतं, बरोबर आहे. ब्रह्मकुंड. आता हा जो ब्रह्मकुंड आहे, ब्रह्मकुंडाच्या ठिकाणी तुम्ही काय पाहता की इथंच गंगा आरती केल्या जाते. म्हणजे गंगा आरती केली जाते.
ठीक आहे. आता इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर का पाहिलं आपण, ही जी हरी की पौडी ठिकाण आहे, हा जो घाट आहे, हा कोणी डेव्हलप केलेला किंवा कोणी बांधलेला आहे रे? तर आपले जे राजा विक्रमादित्य होते. ठीक आहे. राजा विक्रमादित्याने त्यांच्या भावाच्या स्मरणार्थ हा घाट बांधला होता. त्यांच्या भावाचं नाव म्हणजे पहा, त्यांच्या भावाचं नाव भर्तरी होतं पहा. ठीक आहे. पहा, मेन्शन करतो मी इथे, राजा विक्रमादित्य. राजा विक्रमादित्य यांनी त्यांच्या भावाच्या स्मरणार्थ घाट बांधला. ठीक आहे. त्यांचे जे बंधू होते, त्यांचे जे भाऊ आहेत, ठीक आहे, त्यांचं नाव काय? भर्तरी असं नाव होतं. क्लिअर आहे की इथपर्यंत हरी की पौडी? ठीक आहे. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्ही पाहताय की बाबा आपल्या जिओग्राफीच्या दृष्टिकोनातूनही इम्पॉर्टंट, कारण की पर्वतीय भागामधून मैदानी भागामध्ये येते. ठीक आहे. आणि जर का परत आपण त्या धार्मिक पौराणिक कथांमध्ये जर का आलो, तर याचा उल्लेख आहे हरी की पौडीचा. असं म्हटलं गेलं की ज्या ठिकाणी जेव्हा समुद्रमंथन झालं होतं पहा, ठीक आहे, म्हणजे देव आणि दानव यांच्या मध्ये तुम्हाला ते समुद्रमंथन होताना दिसतं, तेव्हा अमृताचे काही थेंब जे आहेत ते हरी की पौडी या ठिकाणी सांडले होते असं म्हणतात. ठीक आहे. पहा, पुढे जातो आपण, वापस जाऊया आपल्या गंगेच्या प्रवाहाकडे. ठीक आहे. कुठपर्यंत आलो होतो आपण? हरी की पौडीपर्यंत आलो होतो. आता पहा, इथून काय व्हायला लागते, मी सांगितलं तुम्हाला की इथून गंगा जी आहे ती तिचा प्रवाह असा थोडासा तुम्हाला पूर्वेकडे करताना दिसून येते, म्हणजे ठीक आहे, असा प्रवाह आता वळतो तिचा. पण त्याच्यापूर्वी काय होतं की ह्या हरी की पौडी या ठिकाणाच्या जवळच तुम्हाला एक बॅरेज सुद्धा पाहायला भेटतं रे. बॅरेज आपण कशाला म्हणतो की बाबा कमी उंचीचे जे धरणं असतात की जे मुख्यतः कशासाठी बांधले असतात की बाबा नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी, किंवा एखादा कॅनल जर का तुम्हाला काढायचं आहे, पाणी जर का थोड्याफार प्रमाणामध्ये अडवायचं आहे, तर आपण त्याला बॅरेज म्हणतो. धरण नाही म्हणत तुम्ही त्याला बॅरेज असं म्हणता. ठीक आहे. इथे मेन्शन करू आपण, एक तुम्हाला इथे बॅरेज पाहायला भेटतं. ठीक आहे. पहा, त्या बॅरेजचं नाव काय? तर त्याला भीमगौडा बॅरेज असं म्हटलं जातं. पहा, याला काय म्हटलं तुम्ही? भीमगौडा बॅरेज असं म्हटलं आपण. आणि हा जो भीमगौडा बॅरेज आहे, का बरं मेन्शन केला आपण? ठीक आहे, तो इथे तर तुम्हाला पाहायला भेटतोच आहे, पण इथूनच तुम्हाला अप्पर गंगा कॅनल मग जाताना दिसून येतं. ठीक आहे. याच्यातूनच काय निघतं, तर इथे अप्पर गंगा कॅनल. ठीक आहे. हा जो अप्पर गंगा कॅनल आहे, हा कोणत्या ठिकाणाहून निघालेला आहे? तर त्या भीमगौडा बॅरेजवरूनच निघालेला आहे. जवळपास 1983 मध्ये हा बॅरेज जो आहे तो बांधण्यात आला होता. 1983 मध्ये बांधण्यात आला आणि जवळपास 455 मीटर एवढ्या लांबीचा हा बॅरेज आहे, बरं का. ठीक आहे. राहील का लक्ष इथपर्यंत सर्वांना? 1983चा आहे आणि 455 मीटरचा लांबी तुम्हाला पाहायला भेटते. इथपर्यंत आलो आपण भीमगौडा बॅरेज. आता येतो आपण पुढे, हेच झालं गंगा नदीच्या बद्दल ओव्हरऑल सगळं काही इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता नंतर हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह जेव्हा कंटिन्यू होतो पुढे, तेव्हा तुम्हाला एक त्याच्यामध्ये उपनदी पाहायला भेटते. एक उपनदी मेन्शन करतो, मग बाकीचा पूर्ण जो डेटा आहे तो थोडासा आपण पुढच्या पेजवर घेऊ शकतो. म्हणजे ठीक आहे, ही एक उपनदी फक्त तुम्ही लक्षात ठेवा. गंगेची नाव म्हणजे सोपी आहे लक्षात ठेवण्यासाठी. काय लक्षात ठेवणार? फक्त रामगंगा हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. उपनद्या ब्लूनेच घेऊया. कोणती? रामगंगा, गंगेची उपनदी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? आतापर्यंत आपण कुठपर्यंत आलो? अलकनंदा, भगीरथीपर्यंत आलो. ठीक आहे. वेगवेगळे प्रयाग पाहिले, थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली. हरी की पौडी हे ठिकाण आपण एक पाहिलं. ठीक आहे. येऊ शकतं समोर तुम्हाला काय सांगता येते की बाबा गंगा जे आहे ते पर्वतीय भागामधून मैदानी भागामध्ये कोणत्या ठिकाणावरून येते किंवा कोणत्या ठिकाणावरून पास होताना दिसते तुम्हाला, तर ते हरी की पौडी लक्षात ठेवायचं आपल्याला. चला पहा, पुढे जातो आपण. आणि हा जेव्हा प्रवाह कंटिन्यू होतो, म्हणजे ठीक आहे, आपल्याला काय पाहायचं आहे पुढे, की हा प्रवाह जेव्हा पुढे कंटिन्यू होतो तेव्हा नेमकं काय होतं. आता पहा, रामगंगा नदी झाली की त्याच्यानंतर तुम्हाला या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने तिची एक मोठी उपनदी तुम्हाला लागताना दिसून येते. ठीक आहे. उजव्या बाजूने तुम्ही म्हणू शकता, उजव्या बाजूने काय होते, तिला एक मोठी तिची उपनदी जॉईन होते. पहा, कोणती? एक काम करू शकतो आपण, इथेच जॉईन करू शकतो म्हणजे. ठीक आहे. पहा, ही जी आहे, मी असा दाखवण्याचा प्रयत्न करतो. कोणती नदी असणार आहे ही? ठीक आहे. गंगेची उपनदी कोणती? यमुना नावाची. ठीक आहे. इथे मेन्शन करतो, यमुना. आता पहा, यमुना जर का म्हटलं कोणत्या ठिकाणून उगम होतो तुम्हाला, तर यमुनावरून लक्षात ठेवायचं यमुनोत्री या हिमनदीपासून. ठीक आहे. यमुनोत्रीपासून काय होतं, हिचा उगम तुम्हाला होताना दिसून येतो. आणि आत्ताच तुम्हाला कंबाईनच्या एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला होता. ठीक आहे. 4च उपनद्या सांगतो, चारहीच्या चारही त्याच्याच क्रमाने तुम्ही लक्षात ठेवा. पहा, कोणत्या कोणत्या? एक या ठिकाणी येणार आहे तुमची
चंबळ, त्यानंतर सिंध, त्यानंतर बेटवा आणि केन नावाची. ठीक आहे, पहा मेन्शन करू कोणत्या कोणत्या होती इथे. एक आहे याच्यामध्ये चंबळ, त्यानंतर सिंध, त्यानंतर बेटवा आणि केन. ठीक आहे, रात्री लक्षात इथपर्यंत सर्वांना. चंबळ, सिंध, बेटवा आणि केन. पहा, ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण यमुना नदीपर्यंत. ठीक आहे, यमुना नदी जी आहे इथं तुम्हाला कनेक्ट होताना दिसते गंगा नदीला. मग इथे सुद्धा एक प्रयाग तुम्हाला पाहायला भेटतो रे, बरोबर आहे. जसं की तुम्ही इथे देवप्रयाग पाहिला, तसाच आपली जी गंगा नदी जी वाहते, गंगा नदी आणि यमुना नदी ह्या ज्या ठिकाणी भेटतात त्याला तुम्ही कोणता प्रयाग म्हणून ओळखता, तर त्याला तुम्ही प्रयागराज म्हणता. पहा इथे काय पाहता तुम्ही, प्रयागराज. ठीक आहे, आताच महाकुंभमेळा होऊन गेला जवळपास 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान. काय झालं होतं, तिथे महाकुंभमेळा पार पडला होता. कोणत्या ठिकाणी, याच ठिकाणी प्रयागराजला तो पार पडला होता, बरोबर आहे. आणि मग नंतर काय होतो, हा प्रवाह पुढे कंटिन्यू होतो. आता हा थोडासा नेक्स्ट याच्यावरती घेऊया, नेक्स्ट स्लाइडवरती घेऊया, हे बसणार नाही त्याच्यामध्ये. क्लिअर आहे का पण इथपर्यंत सर्वांना. अलकनंदा, भगीरथी आणि यमुनोत्री किंवा यमुना नदी. ठीक आहे, त्याच्या उपनद्या आपण पाहिलेल्या आहे, वेगवेगळे ठिकाणं, त्याच्यावर असलेलं बॅरेज वगैरे सुद्धा आपण क्लिअर केलेलं आहे. मग आता हे पुढे जेव्हा जातं तेव्हा काय होतात, वेगवेगळ्या उपनद्या तिला कनेक्ट होताना दिसून येतील तुम्हाला. ठीक आहे, पहा आता कोणत्या कोणत्या उपनद्या तुम्हाला कनेक्ट होताना दिसतील या ठिकाणी दाखवतो. पहा, ठीक आहे, असा आपण तो प्रवाह जो आहे तो कंटिन्यू करूया. ठीक आहे, एकच उपनदी आपण पाहिली होती रामगंगा नावाची. आधी वरच्या बाजूने कोणत्या कोणत्या उपनद्या लागतात त्या आपण पाहून घेऊ. पहा, सगळ्यात पहिली इथे ठीक आहे, आता नावं लिहितो, लक्षात घ्या. पहिली तर लिहितो गोमती, गोमतीच्या नंतर घागरा, त्यानंतर गंडक. कुठे कुठे गंडक मेन्शन केलेलं आहे, कुठे कुठे गंडकी सुद्धा मेन्शन केलेलं आहे त्या नदीचं नाव. आणि ही जी गंडक नदी आहे तिला आणखी एका नावाने ओळखलं जातं, तिला नारायणी म्हणून सुद्धा ओळखतात, नारायणी. ठीक आहे, कोणती कोणती झाली पहा, गोमती, घागरा, त्यानंतर गंडक, त्यानंतर लास्टमध्ये तुम्ही पाहता कोसी नदी. ठीक आहे, आणि कोसी नदी म्हटली की तुम्हाला 2 शब्द आठवायलाच पाहिजे कंपल्सरी. कोसी नदीला काय म्हणून ओळखलं जातं, तिला बिहारचे दुःखाश्रू म्हणून सुद्धा ओळखता तुम्ही. ठीक आहे, काय म्हणतो आपण तिला, कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू, बिहारचे दुःखाश्रू. का बरं बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखतात रे तिला? ठीक आहे, पहा सिंपल लॉजिक काय त्याच्या मागे, की जेव्हा म्हणजे पावसाळा असतो आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा ही नदी प्रचंड म्हणजे दुथडी भरून वाहते, ठीक आहे, एकदम मोठ्या मोठ्या म्हणजे जेव्हा तिला महापूर वगैरे येतो तेव्हा त्या केसमध्ये काय होतं, प्रचंड प्रमाणामध्ये बिहारमध्ये जीवित आणि वित्तहानी होते. आणि त्याच्यामुळे संपूर्ण म्हणजे असं म्हटलं जातं की बाबा जेव्हा ही नदी तिच्या पूर्ण ताकदीने वाहते तेव्हा संपूर्ण बिहारला ती रडवते बिलकुल. ठीक आहे, त्याच्यामुळे तिला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणून ओळखलं जातं म्हणजे. ठीक आहे, कोणत्या कोणत्या पाहिल्या पहा, रामगंगा एक पाहिली होती, त्यानंतर गोमती, घागरा, गंडक आणि कोसी. हे नावं तरी लक्षात ठेवा तुम्ही. नाही जर का लक्षात राहते तर ते तुमच्या ट्रिकने लक्षात ठेवा की बाबा गोमतीची घागर गंडकच्या कोसीतून पडली, असं काहीतरी ट्रिक तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता म्हणजे. ठीक आहे, यमुना नदी आपण खालच्या बाजूने पाहिली, त्यानंतर खालच्या बाजूने आणखी 2-3 नद्या उपनद्या आहेत तिच्या. ठीक आहे, त्यांचे नावं फक्त आपण पाहून घेऊया. पहा कोणत्या कोणत्या. ठीक आहे, या तिघांचे नावं फक्त मी मेन्शन करतो, 3 नद्यांच्या खालच्या बाजूने ज्या लागतात. पहा कोणती एक येते त्याच्यामध्ये कर्मनाशा नावाची, कर्मनाशा. त्याच्यानंतर हे नाव तुम्ही ऐकलं असेल पुनपुन, पुन. ठीक आहे, पुनपुन ही काय तिची उपनदी आहे गंगेची. त्यानंतर हे एक नाव तुम्ही ऐकलं असेल शोन. ठीक आहे, शोन काय गंगेची एक प्रमुख उपनदी आपण मानतो, म्हणजे यमुना जशी आहे ठीक आहे तशी एक मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या लांबीने वाहणारी कोणती शोन आपण उपनदी पाहतो. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. कुठपर्यंत आता पहा, कोसी नदी जी आहे इथपर्यंत तुम्ही पाहता की बाबा बिहारचा भाग झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर जो प्रवाह पुढे कंटिन्यू होतो तो कुठे जातो मग लगेच झारखंडमध्ये. मग आता इथे पुढे हा जो प्रवाह कंटिन्यू झाला, ठीक आहे, हा कोणत्या ठिकाणी, तर हा होतो झारखंड. आणि झारखंडमध्ये बोललो आपण एक पॉईंट की झारखंडमध्ये कोणता, साहिबगंज नावाचा जिल्हा, साहिबगंज. ठीक आहे, या जिल्ह्यात, साहिबगंज या जिल्ह्यात. चला साहिबगंजपर्यंत पोहोचलो आपण. आता जसा साहिबगंज ओलांडणार तसं ती कोणत्या ठिकाणी जाते रे, तर पश्चिम बंगालला. मग इथून पुढे जेव्हा येणार ती कुठे जाणार आहे, पश्चिम बंगाल. ठीक आहे,
वेस्ट बेंगॉल. आता पश्चिम बंगालमध्ये तिने प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये 2-3 पॉईंट आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आहे. पहा, पश्चिम बंगाल राज्यामध्ये जसा प्रवेश करते तसं काय होतं, गंगा नदी जी आहे तिचा एक भाग जो आहे तो तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये सेपरेटली वाहताना दिसतो. ठीक आहे. म्हणजे आता त्याला असं ड्रॉ न करता आपण काय करूया, थोडंसं अशा प्रकारे त्याला पाहायला लागेल आपल्याला. ठीक आहे. हां, पश्चिम बंगालमध्ये मी काय म्हटलं तुम्हाला, की बाबा पश्चिम बंगालमध्ये ती वेगळ्या म्हणजे एक तिचा भाग जो आहे तो वेगळ्या याने वाहतो, वेगळ्या रूटने वाहतो. आणि हा जो दुसरा भाग आहे हा कुठे जातो, डायरेक्टली बांगलादेशमध्ये. म्हणजे हा जर का भाग भारताचा असेल, हा जर का भारताचा असेल आणि याला जर का आपण बांगलादेश कन्सिडर करत असू, बांगलादेश, ठीक आहे, तर आपण आता काय केलेलं आहे, त्याला डिवाइड केलेलं आहे, की बाबा हा जो प्रवाह आहे हा आता बांगलादेशमध्ये एंटर केला. आधी भारताच्या बद्दल बोलून घेऊया, की पश्चिम बंगालमध्ये काय काय होतंय. आता हा जो प्रवाह वेगळा झालेला दिसून आला तुम्हाला, ठीक आहे. पश्चिम बंगालमध्ये वेगळ्या किंवा स्वतंत्र लांबीने त्यांची ती एक नदी जी आहे ती वाहताना दिसते तुम्हाला. कोणती? हुगळी नावाची रे. ठीक आहे. इथे कोणती नदी पाहतो आपण? हुगळी नदी. हुगळी नदी. ठीक आहे. आणि ही जी हुगळी नदी पाहताय किंवा इथे जे ठिकाण तुम्ही पाहताय, की ज्याच्यापासून तुम्हाला ही हुगळी नदी सेपरेटली वाहताना दिसते, ठीक आहे, ठिकाणाचं नाव लक्षात ठेवायचं आपल्याला. कोणतं? तर मुर्शिदाबाद जो जिल्हा आहे त्या मुर्शिदाबाद पासून मग हे वेगळे वेगळे प्रवाह तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे. इथे कोणते? मुर्शिदाबाद. मुर्शिदाबाद पासून काय होतं, हुगळी नदी तुम्हाला सेपरेटली वाहताना दिसून येते म्हणजे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. ठीक आहे. चला पहा, पुढे एक पॉईंट आणखी याच्यामध्ये बोलतो आपण, की बाबा पश्चिम बंगालमध्ये जेव्हा ही हुगळी नदी किंवा जेव्हा ही गंगा नदी तुम्हाला वाहताना दिसते, तेव्हा त्या केसमध्ये तुम्हाला आणखी एक धरण सुद्धा तिथं पाहायला भेटतं. ठीक आहे. धरणाचं नाव फक्त एक मेन्शन करू आपण तिथे. पहा, इथे या ठिकाणी मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्येच, बरं का, मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्येच एक धरण आपण त्याच्यामध्ये पाहतो. धरणाचं नाव लक्षात ठेवायचं, फरक्का धरण. ठीक आहे. कोणतं? तर हे इथे लिहितो मी, फरक्का धरण. आणि फरक्का धरण कुठलं? तर ते मुर्शिदाबादमधलंच तुम्हाला पाहायला भेटतं. ठीक आहे. इथपर्यंत झाला गंगेचा प्रवास भारतातला. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? चला पहा, आता पुढे बांगलादेशमध्ये जेव्हा ती जाते म्हणजे त्याच्या पुढे किंवा तिथे कंटिन्यू करण्याच्या पूर्वी एक इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला, की बाबा आपण काय करतोय, प्रहार 4.0 आपली बॅच लॉन्च करतो आहे. ठीक आहे. कशाच्या दृष्टिकोनातून? आपल्या कंबाईनच्या प्रीच्या दृष्टिकोनातून 2026ला टार्गेट करण्यासाठी, की जी बॅच तुमची 2 फेब्रुवारी 2026 पासून आता चालू होते आहे म्हणजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू, की बाबा महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल हा माझ्याकडे असणार आहे. म्हणजे मी त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला. त्यासोबतच माझ्या पॅरललमध्ये दिलीप सर जे आहेत ते गणिताच्या बद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. ठीक आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये ही जी बॅच आहे ही 2 फेब्रुवारीला चालू होताना दिसते तुम्हाला. वेळ जो आहे महाराष्ट्र भूगोलसाठी 4 ते 6च्या वेळेमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल शिकूयात आणि पॅरललमध्ये संध्याकाळी 6:30 ते 8:30 मध्ये गणिताचा जो क्लास आहे तो कंटिन्यू होणार आहे त्याच्यामध्ये. सोबतच आज म्हणजे 26 जानेवारी असल्यामुळे म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना तर शुभेच्छा. ठीक आहे. त्याच्यासोबत लक्षात घ्या एक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नोटीस, की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपण काय करतोय, 26% जवळपास प्रत्येक कोर्सेसवर आपल्या ऑफ करतोय. ठीक आहे. तुम्ही जर का कोर्सेस परचेस करत असाल तर तुम्ही कुपन कोड हा वापरू शकता, विदर्भ 26. ठीक आहे. आणि याच्याहून काय करू शकता, तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट जे आहे ते म्हणजे मिळून जाईल सर्वांना. ठीक आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींबद्दल जर का आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही अकॅडमीला संपर्क करू शकता. ठीक आहे. चला पहा, पुढे जातो आपण. पुढे कंटिन्यू करू आपण, की बाबा जेव्हा बांगलादेशमध्ये नदी आली होती, ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय होताना दिसलं तुम्हाला. नेक्स्ट स्लाइडवरती घेतो थोडंसं. पहा, पुढे आपण येतो आणि नदी आता कंटिन्यू करूया. आता आपण कुठे आहोत, सर्व काही आता बांगलादेशमध्ये. ठीक आहे. बांगलादेश हा जो भाग होता मागचा, हा भारत. ठीक आहे. भारत आता सोडून आपण पुढे बांगलादेशमध्ये आलेलो आहे. मग जशी ही नदी बांगलादेशमध्ये एंटर करते, तिला परत गंगा म्हणून ओळखले जाते का रे? तर नाही. आता गंगेचं नाव जे आहे ते बदललं जातं आणि गंगेला आता इथे या ठिकाणी पद्मा म्हणून ओळखलं जातं. बांगलादेशमध्ये काय म्हटलं गेलं तिला? पद्मा असं ओळखलं जातं. ठीक आहे. चला पहा, मग पुढे जातो आपण आणि पुढे पद्मा नदी जी आहे ती तिची वाहायला लागते. पण पुढे काय होतं, की बाबा आता परत एकदा आपल्याला ही बॉर्डर जी आहे ती थोडीशी एक्सटेंड करायला लागेल अशी. ठीक आहे. म्हणजे बाबा बांगलादेशचा एरिया आणि वरच्या बाजूने म्हणजे चीनमधून वगैरे किंवा तिबतच्या भागातून तुम्हाला एक आपल्या भारतामध्ये वाहणारी, ठीक आहे, एक नदी पाहायला भेटते, ब्रह्मपुत्रा. बरोबर आहे. मग ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे, ठीक आहे, ब्रह्मपुत्रा ही अशी कंटिन्यू करून आपण काय करूया, भारत जो आहे हा भाग पूर्ण भारताचा. ठीक आहे. भारताला सोडून ती कुठे आली? बांगलादेशमध्ये आली. ब्रह्मपुत्राच्या बद्दल सेपरेटली बोलूयात, पण पुढे आपल्याला तिला कंटिन्यू करायचं आहे ना. गंगा नदीला तुम्हाला बंगालच्या उपसागरापर्यंत न्यायचं आहे ना. मग मध्ये काय होतं, तिला ब्रह्मपुत्रा सुद्धा जॉईन होते. जेव्हा ब्रह्मपुत्रा भारताला सोडून बांगलादेशमध्ये येते, तेव्हा तिला ब्रह्मपुत्राच ओळखलं जातं का? तर नाही. हिचंही नाव जे आहे ते बदललं जातं, ते होते जमुना. ठीक आहे.
काय होती ती? जमुना. इथे भारतामध्ये काय म्हणणार तुम्ही तिला? ब्रह्मपुत्रा. भारतामध्ये ब्रह्मपुत्रा म्हटलं, पण जसं ती बांगलादेशमध्ये आली की काय म्हटलं? जमुना म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग तो प्रवाह पद्मा आणि जमुना यांचा जो प्रवाह तुम्ही पाहताय, हा प्रवाह काय म्हणून कंटिन्यू होतो रे? तर तो पद्मा म्हणून कंटिन्यू होतो बरं का. तिला जमुना नाही म्हटलं जातं, त्या प्रवाहाला काय म्हटलं? पद्मा असं म्हटलं जातं. मग पहा, पुढे आपण जातो आणि हा प्रवाह जेव्हा कंटिन्यू होत असतो तेव्हा आणखी एक नदी याला जॉईन होते. ठीक आहे, आणखी एक प्रवाह जो आहे तो त्याला जॉईन होतो. कोणत्या नावाची? तर मेघना नावाची. मेघना. ठीक आहे, मेघना नदी तुम्हाला ती त्याला जॉईन होताना दिसते. आणि मेघना नदी जशी जॉईन होते तेव्हा मेघनाच्या पासून पुढे हा जो प्रवाह आहे हा मेघना म्हणून ओळखला जातो. त्याला पद्मा म्हटल्या जात नाही बरं का, लक्षात ठेवायचं. पद्मा या ठिकाणी म्हटलं तुम्ही, जमुनाला जॉईन झाली की नंतर पद्माच म्हणून कंटिन्यू केलं. त्यानंतर मेघना ज्या ठिकाणी जॉईन झाली तिथून मग पुढे जो प्रवाह आहे याला काय म्हणून ओळखलं जाते? या प्रवाहाला तर मेघना म्हणूनच ओळखले जाते. मग आता तुम्ही पाहता, मग आता आपण या ठिकाणी पाहतो की बाबा मेघना नदी जी आहे किंवा हा जो प्रदेश आहे हा इथे त्रिभुज प्रदेश तुम्हाला तयार होताना दिसून येतो. ठीक आहे, या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार होतो. आता कसा? इथे पहा तुम्ही कोणत्या कोणत्या नद्या, एक तुम्ही पाहता इथे पद्मा, दुसरा आपण पाहतोय जमुना आणि तिसरी आपण पाहतोय मेघना. ठीक आहे, म्हणजेच पद्मा म्हणजेच काय? गंगा तुम्ही म्हणू शकता. जमुना म्हणजेच ब्रह्मपुत्र आपण म्हणू शकतो. आणि मेघनाच कंटिन्यू करूया म्हणजे आपण. ठीक आहे, तर या नद्यांपासून किंवा जे आपण पाहतो यांच्या गाळापासून किंवा यांनी जो तयार केलेला प्रदेश आहे त्याला तुम्ही काय म्हणून ओळखता रे? तर सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखता. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश. ठीक आहे, आणि हा कोणत्या ठिकाणी पाहतो आपण? तर बंगालच्या उपसागरात. बंगालच्या उपसागरात. ठीक आहे, बंगालच्या उपसागरात. इथपर्यंत कंटिन्यू झालं, म्हणजे इथपर्यंत आला होता. हा काय होतो यांचा? गंगा नदीचा तुम्हाला या ठिकाणी एंड होताना दिसतो. पण आपण मागे एक नदी पाहिली होती ना रे, बरोबर आहे. या ठिकाणी एक नदी आपण पाहिली होती, हुगळी नदी. हुगळी नदी जी आहे ती सेपरेटली तिचा जो प्रदेश आहे किंवा त्रिभुज प्रदेश जे आहे ते तयार करताना दिसतो तुम्हाला. हुगळी नदीच्या केसमध्ये एक उपनदी तिची लक्षात ठेवा तुम्ही, मोस्ट इम्पॉर्टंट उपनदी. ठीक आहे, हुगळी नदी जी आहे याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला किंवा इथे एक उपनदीची लक्षात ठेवा तुम्ही. कोणती? दामोदर नावाची. दामोदर. ठीक आहे, ही कोणाची उपनदी आहे? ही हुगळीची. इथे असणारी हुगळी. ठीक आहे, हुगळी जे तुम्ही पाहताय. दामोदर का बरं म्हटलं मी? कारण की दामोदर नदी ही तुम्हाला छोटा नागपूर पठारावरून वाहताना दिसून येते. ठीक आहे, आणि ती थोडीशी तुम्हाला कोळशाच्या खाणीने समृद्ध नदी आहे असं आपण तिला म्हणतो म्हणजे. ठीक आहे, ही जी नदी आहे दामोदर नदी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. असं सर्व काही जे आहे हे गंगा नदीच्या केसमध्ये तुम्हाला होताना दिसतं. एकदा क्विकमध्ये आपण रिवाईज करून घेऊया, त्याच्यानंतर मग आपण त्याला समूह करू शकतो. म्हणजे पहा, कुठून सुरुवात केली आपण या सर्वांना? आपण सुरुवात केली होती गंगा नदी प्रणालीपासून. त्याच्या मागे तुम्हाला थोडंसं मी पौराणिक कथा सुद्धा सांगितली आणि नंतर आपण इंट्रोडक्शन पासून पाहिलं. उगम कुठं होतं रे? गंगोत्रीला, बरोबर आहे. लांबी 2525 किलोमीटर. त्यानंतर 2 देशांमध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये वाहताना दिसली तुम्हाला. आणि बंगालच्या उपसागराला काय होतो? तिचा शेवट होतो. 5 राज्य आपण जवळपास पाहिली. कोणती कोणती? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार, झारखंड आणि वेस्ट बेंगॉलमध्ये ती वाहते. म्हणजे शेवट जो आहे तो आपल्या पश्चिम बंगालमध्ये होतो. हिचा भारतामध्ये आपण बोलतोय. त्यानंतर पहा, मग आपण सुरुवात केली होती. पहा, या ठिकाणी एक फोटोग्राफ आहे माझ्याकडे आणखी, की बाबा जेव्हा हुगळी नदी तुम्हाला वाहताना दिसते तेव्हा हुगळी नदीच्या केसमध्ये तुम्हाला महत्त्वाची काही शहरं पाहायला भेटतात. जसं की मुर्शिदाबाद आहे, त्यानंतर कोलकाता, हावडा, त्यानंतर इथे डायमंड हार्बर तुम्ही पाहताय, हल्दिया जे आपण पाहतोय, हे सर्व काही हुगळी नदीच्या किनाऱ्यावर बसलेले, काठावरील बसलेले शहर आपल्याला पाहायला भेटतात. मग पुढे आपण सुरुवात केली होती ॲक्च्युअलमध्ये प्रयागांना. सगळे जे प्रयाग आहेत कोणते कोणते? पहिला अलकनंदा, धौलीगंगा यांचा तुम्ही पाहिला विष्णुप्रयाग. अलकनंदा, नंदाकिनी यांचा नंदप्रयाग आपण पाहिला. अलकनंदा, पिंडर यांचा कर्णप्रयाग पाहिला, स्टोरी सुद्धा सांगितली तुम्हाला. आणि मंदाकिनी आणि अलकनंदा यांचा रुद्रप्रयाग आपण पाहिला, बरोबर. त्यानंतर भागीरथी आणि अलकनंदा यांचा देवप्रयाग तुम्ही सांगता. आणि लास्टमध्ये आपण इथे एक इम्पॉर्टंट पाहिलं होतं पहा आणखी, की बाबा यमुना नदी जी आहे आपली, यमुना नदी आणि इथे असलेली जी गंगा आहे यांचा जो प्रयाग आहे तो प्रयागराज तुम्ही त्याला म्हटलं होतं, बरोबर आहे. एक भीमगौडा बॅरेज सुद्धा पाहिलं 1983 मध्ये, 455 मीटर एवढे लांबीचं आहे, बरोबर आहे. अप्पर गंगा कॅनल त्याच्यापासून काढलेला आहे. नंतर आपण उपनद्यांकडे वळलो. उपनद्यांच्या केसमध्ये आणखी एक ठिकाण आपण पाहिलं होतं हरी की पौडी नावाचं, की ज्या ठिकाणी तुम्ही गंगेचा एक घाट आहे, की ज्या ठिकाणी गंगेच्या घाटावर तुम्हाला ब्रह्मकुंड या ठिकाणी काय होतं, गंगेची आरती केली जाते. त्यानंतर ती पर्वतीय भागामधून मैदानी भागामध्ये येते. कुठे? हरी की पौडी या ठिकाणी. मग आपण पुढे बोललो होतो की बाबा वेगवेगळ्या उपनद्या कोणत्या कोणत्या? गोमती आहे, त्याच्यामध्ये घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे. कोसीला काय म्हटलं होतं? बिहारची दुःखाश्रू.
आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही, ही जी दामोदर नदी आहे, दामोदर नदीला सुद्धा कशाच तरी दुःखाश्रू म्हटलं जातं. तिला पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखलं जातं. दामोदर नदी जी आहे, दामोदर नदीला पश्चिम बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं सर्वांना. जर हे तर सगळ्यांना माहिती आहे की बाबा कोसी नदीला काय म्हणतात, बिहारचे दुःखाश्रू. जर का विचारलं गेलं पश्चिम बंगालचे दुःखाश्रू कशाला म्हणतात, हुगळी नदीला नका म्हणू तुम्ही. कोणत्या नदीला म्हटलं जातं, दामोदर नदीला म्हटलं जातं. क्लिअर आहे का सर्वांना? ठीक आहे, तर पहा, हे काय होती आपली संपूर्ण गंगा नदी प्रणाली होती. म्हणजे आतापर्यंत जेवढे काही गंगा नदीच्या इम्पॉर्टंट, म्हणजे गंगा नदीशी संबंधित जेवढा डेटा इम्पॉर्टंट आहे तो सर्व होता. बाकी तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले की नाही झाले, तुम्ही तुमच्या ड्रॉइंग ज्या आहेत त्या काढल्या की नाही काढल्या, हे सर्व मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.